This is red versus yellow. Red boots to yellow boots. First ball straight in the hands of Tanisha. 1 run completed successfully. पहली बॉल का स्कोर है 1 रन. सेकेंड बॉल उछाल दिया है पर बहुत दूर नहीं जाएगा. कहते हैं जब बात निकलेगी तो बहुत दूर जाएगी, पर ये तो बीच में ही अटक गई. प्रेशर नजर आ रहा है. नो बॉल का इशारा. बॉल हाथों से फिसलते हुए और ये बहुत अच्छी तरह कलेक्ट कर लिया है. सिर्फ 1 रन मिलेगा. मैं प्लेयर्स को याद दिला दूं, 1 ओवर में अगर 2 छक्के जड़ दिए तो 1000 रुपए का इनाम. काय सर गोलंदाज मिस्टॅम्प स्ट्रोक होता. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होत होता, मात्र मिड ऑफ मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. छोटे मोठे युद्ध आता कंप्लीट झालेले आहेत. मेगा फायनलची मॅच पाहायला मिळते. 10 संघांचा समावेश, 8 संघांचा गाशा गुंडाळला गेला आणि 2 संघ मेगा फायनल मध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न मात्र और ये थोड़ा सा कंफ्यूजन. इथे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. 5 धावा धाव फलकावरती. 5 रन ऑन द स्कोर कार्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. सेकंड ओव्हर की शुरुआत हितांश शाह के द्वारा. नीरज भाई शाह यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 1100 रुपयाचं कॅश प्राइज. नीरजचे कौशिक भाई शाह यांच्या माध्यमातून एका ओव्हर मध्ये 1000 रुपीज. 1000 रुपीज. गोपालजी शाह यांच्या माध्यमातून 3 विकेट 2000 रुपयाचं कॅश प्राइज. बदलापूरचे कौशिक भाई शाह यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकला बढ़िया बॉल. 1000 रुपये. एक कॅच पकडला बदलापूर वाल्यांचा. 500 रुपये पप्पू शाह कडून. क्या बात है. इथे स्ट्रोक चांगला मार दिए है बाय कर्मेश. कर्मेशच्या बॅट मधून स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला. और ये बहुत अच्छा फील्डिंग यश शाह की तरफ से. यासोबतच कनकबाई शाह यांच्या माध्यमातून मेगा फायनलच्या मॅन ऑफ द मॅच साठी 1000 रुपये. विमलबाई शाह यांच्या माध्यमातून 50 साठी 1000 रुपये. बॉल दिख नहीं रहा है प्लेयर्स को. पप्पूबाई शाह यांच्या माध्यमातून 1000 रुपये 50 साठी असेल आणि 100 प्लस स्कोर जर कोणी बनवला तर त्यासाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पंत ने रिप्लेस किया है जिमित को. फील्डिंग में थोड़ा सा बदलाव, तब्दीलियां की गई है और ये ग्राउंड स्ट्रोक बढ़िया तरीके से कलेक्ट. छह रन. हितांश को करारा जवाब. क्या बात है. बेहतरीन स्ट्रोक. ओव्हर नंबर दूसरी कंप्लीट. 2 ओव्हर की समाप्ती. 19 रन 19 धावा धाव फलकावरती विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. हितांश की ओवर खत्म. Suppose and that directly comes into your blood. I am trying to make it little bit light, but I think we all are serious too for this match. बढ़िया स्ट्रोक, बट बहुत अच्छी तरह कलेक्ट करके वापस और बढ़िया फील्डिंग की का नमूना. फर्स्ट विकेट, रन आउट. तक हो चुका है. तीसरी ओवर. तांबड़ी चामड़ी के बाद कोमड़ी कोमड़ी. मिहिर ऑन स्ट्राइक. बढ़िया बॉल,
वंडरफुल. डॉट बॉलची समाप्ती होती. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर तिसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. और ये वाइड बॉल का इशारा. वाइट बॉल. कप्तान तनिषा. बढ़िया कैच. यश शाह ने पकड़ लिया है. पप्पूभाई शाह यांच्या माध्यमातून या कॅचसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दबाव बनते हुए दिख रहा है नेरल टीम के ऊपर. तेईस रन अब तक का स्कोर. 3 ओवर की समाप्ति पे हर्ष का संघर्ष शुरू चौथे ओवर के साथ. सेकेंड लास्ट ओवर ऑफ द फर्स्ट इनिंग ऑफ फाइनल्स बिटवीन बदलापुर बॉयज एंड नेरल टीम. वेल लेफ्ट बाय द थिंग और वाइड का इशारा. बढ़िया. 1 रन से संतुष्ट. कर्मेश ऑन स्ट्राइक. और बहुत अच्छी फील्डिंग. बहुत अच्छा ट्राई. कैच नहीं मिला पर रन्स बहुत ही सेव किए. ट्राई टिल यू सक्सेस इज द मंत्र ऑफ दिस गेम. और एक बढ़िया छक्का बचाया है यश ने. नो बॉल का इशारा. बूंद बूंद से सागर भर रही है बदलापुर बॉयज की टीम. ये तो रोक सको तो रोक लो. बहुत ही सेंसिबली खेलना पड़ेगा बदलापुर बॉयज को. एक एक रन बचाना पड़ेगा. लूज बॉल की कोई गुंजाइश नहीं होनी चाहिए. और ये एक अल्टीमेट वापिस 6 रन का इशारा. बॅक टू बॅक 2 मोठे स्ट्रोक येत असताना पाहायला मिळतात. कौतुक होणं गरजेचे. कर्मेश त्याला 2 जीवनदान मिळाले आणि त्यानंतर 2 मोठे स्ट्रोक्स. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 सिक्सर पाहायला मिळतात. कौशिकभाई शाह यांच्या माध्यमातून. कौशिकभाई शाह की तरफ से 1000 रुपया लागू कर्मेश द बैट्समैन को. बढ़िया बॉल कलेक्ट किया हितांश शाह ने. 45 रन. 4 ओव्हर की समाप्ती. 45. 4 षटकांची समाप्ती होती. 45 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळतीये कर्मेशच्या माध्यमातून. कौतुक कर्मेशचं होणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला त्याला तितकीच साथ दिली जाते. अँकर रोल जो मात्र निभावला जातोय. भाविन आणि कर्मेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. संघ थोडा बॅकफुट वरती होता मात्र त्यानंतर कर्मेशने जी बॅटिंग केली आहे अप्रतिम बॅटिंग. 46 रन्स. और एक लगातार चौका. चौकार येत असताना 50 धावा कंप्लीट मेगा फायनलच्या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 5 चालू आहे मात्र अफलातून बॅटिंग पाहायला मिळतीये. भाविन आणि त्याच्या सोबतीला कर्मेशच्या माध्यमातून. यावेळेस 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. सिंगल धाव अशी मात्र कंप्लीट होतीये. सिंगल धाव कंप्लीट होईल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये किती धावा होतील हे पाहणं महत्वाचं आहे. कर्मेश ज्याच्या बॅट मधून मोठे स्ट्रोक आलेत. बॉल टू कर्मेश. और ये
एक रन ही मिलेगा, दूसरे रन के लिए दौड़े और ये आउट, नहीं मिस कर दिया। आरामशीर, काही घाई नाहीये। यहाँ दोन पे धावा। एक रन एक्स्ट्रा मिल चुका है। 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। 53 धावा धाव फलकावरती। नो बॉल पंचांनी घोषित केलाय। फिल्डिंग बढ़िया चांगली फील्डिंग, होती है। बढ़िया फील्डिंग पूरी, और ये नो +2, 3 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील। अब तक 56 धावा धाव फलकावरती लागल्या। चांगला स्कोर पाहायला मिळतोय। 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, एक मोठा फटका, 60+ धाव संख्या आणि मॅच मध्ये आपल्याला नेरळ वॉरियर संघ फ्रंट फुट वरती पाहायला मिळेल। मात्र दुसऱ्या बाजूला धावा जर पाहायला गेलं तर कमी झाल्या 2 चेंडूंमध्ये, तो मोमेंटम दुसऱ्या बाजूने देखील येऊ शकतो। मात्र कर्मेशचा उल्लेख करणं गरजेचं आहे। 19 चेंडू 40 धावांवरती कर्मेश अफलातून बॅटिंग करतोय। पहिल्या 3 ओव्हरमध्ये 23 धावा होत्या, मात्र त्यानंतर 27 धावा अशा मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर धावा वाढतच गेल्या। 33 धावा एकंदरीत त्यानंतर पाहायला मिळाल्यात। 56 धावा धावफलकावरती, 2 मोठे स्ट्रोक आले, 65+ धावा मी म्हणेल। मॅच मध्ये पूर्ण प्रकारे फ्रंट फुट वरती नेरळ वॉरियर संघ येऊ शकतो। इथे वाईट बॉल पाहायला मिळेल। वाईटचे 1 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड। 57 धावा 57 धावा धावफलकावरती चिमित पाहायला मिळतात। यावेळेस देखील स्ट्रोक चांगला, चेंडू सीमारेषा पलीकडे, फिल्डरच्या माध्यमातून होती चुकी, चुकीला माफी नाही, चेंडू सीमा पार। कर्मेशच्या बॅट मधून आलेला हात चौकार। 44 वरती इंडिव्हिज्युअल खेळतोय आणि इथे षटकार येतोय मेगा फायनल मध्ये। यस, बॅटचा फेज ओपन करायचे कर्मेश आणि 50 धावांसाठी विमलबाई शाह यांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि पप्पूबाई शाह यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपये प्रत्येकी, प्लस बॅक 3 षटकारांसाठी कौशिकबाई शाह जे की बदलापूरचे, त्यांच्या माध्यमातून देखील 1000, एकंदरीत 3000 रुपयाचं कॅश प्राइज। टार्गेट 50 રન કર્મેશે કર્યા છે, તો 1000 એવી રીતે 2000 રૂપિયા, 3 6 મારી છે એના 1000 અને કોટારીભાઈના 500, એવી રીતે 3500 રૂપિયા પ્લીઝ અહીંયા જમા કરાવી દો એટલે આપણે પ્લેયરને આપી દઈએ। કર્મેશ અહીંયા આવીને કલેક્ટ કરી જાય પોતાની કેશ પ્રાઇસ। અચ્છા પછી ઓકે, નો પ્રોબ્લેમ। राजाभाऊ यांच्या माध्यमातून नेरळ वॉरियर संघ जर 68चं टार्गेट आहे, 68चं टार्गेट मात्र सेट करण्यात येतोय। 68 धावांचं टार्गेट सेट करण्यात येतोय। 68 धावांचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात येतोय। 68 धावा चेज होतील की 68 धावा डिफेंड होतील, कुठला संघ मेगा फायनलचा मानकरी ठरेल हे मात्र पाहणं महत्वाचं असेल। बीकेपीएल सीझन नंबर 2 एडिशन नंबर 2 2025 आणि मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळतीये। सेकंड इनिंगला होतीये सुरुवात। 3 2 1 अंपायरचा येतोय ग्रीन सिग्नल। लेट्स प्ले गेम ऑन, ऑल द बेस्ट बोथ द टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले। गोलंदाज तयार, पहिला चेंडू घेऊन स्ट्रायकर एंडवरती बॅटर देखील तयार। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चेंडू सीमा पार, षटकार
षटकार पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवरती. वेलकम टू दी ग्राउंड स्वॅगने केले स्वागत आणि षटकार पाहायला मिळतोय यश शहाच्या बॅट मधून. इथे नो बॉल पाहायला मिळेल. नूची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. षटकार नो प्लस 6. 7 धावा पाहायला मिळतील. 14 धावा धावफलकावरती आहेत. चौदा धावा धावफलकावरती आहेत. नो बॉल पडला असेल तर चेंडू धरला जातो. यावेळेस देखील चेंडू सीमा पार. षटकार 20 धावा धावफलकावरती. आता सर नो बॉल वरती चेंडू काउंट होत असतो. नो बॉल वरती चेंडू काउंट होत असतो. आता जर षटकार आला तर यावेळेस वाईट बॉल आहे. सो 21 धावा आहेत. इथे षटकार पाहायला मिळतो आणि आता बॅक टू बॅक 3 षटकार आलेले आहेत. आता बॅक टू बॅक 3 षटकार आलेले आहेत. 27 धावा धावफलकावरती. कौशिक बाईंच्या माध्यमातून 1000 रुपये. राजा भाऊंच्या माध्यमातून 500 रुपये असे मात्र पाहायला मिळतील. क्या बात. 27 धावा 27 रन. 3 चेंडू झालेत. 27 धावा आहेत धावफलकावरती. या स्पर्धेमधील सर्वात मागणी ओव्हर येईल का पाहणं महत्वाचं. एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतो. याला कमबॅक म्हणतात. 3 चेंडूंमध्ये 27 धावा होते. त्यानंतर कमबॅकची गरज होती आणि कमबॅक केला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. इथे चेंडू सीमा पार. चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती. 32 धावा. 32 धावा धावफलकावरती विजयासाठी. 24 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज. रख हौसला की वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यूं थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी, जीत का मजा भी आएगा. प्रयत्न करावे लागतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला. मेगा फायनल मध्ये जर जिंकायचे तर फिल्डिंग चांगली होणे गरजेची आहे. प्रयत्न करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. मेगा फायनलचा मानकरी ठरायचे तर धावा बनवावे लागतील. मात्र कुठला संघ इथून फ्रंट फुट वरती येईल पाहणं महत्वाचं आहे. हा चेंडू अफलातून पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती नीरव शाह पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून येत असताना हा डॉट बॉल. 23 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज. ज्या यशने 7 चेंडूंमध्ये 25 धावा बनवल्यात असा यश स्ट्रायकर एंड वरती लाऊड अपील केली जाते. आणि इथे देखील डॉट बॉल पाहायला मिळेल. डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. 22 चेंडू 36 धाब्यांची गरज. 36 धाब्यांची गरज आणि 22 चेंडू जे मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, अगदी त्याप्रमाणे मॅच रंग बदलताना पाहायला मिळतीये. काय कॅच घेतली राहुलने. अफलातून कॅच आणि राहुल साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. जातं कॅच. काय कॅच पकडली. मात्र राहुलचं देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. त्याने देखील चांगली बॅटिंग केली. राहुलची कॅच आवडली असेल टाळायला हरकत नाहीये. काय कॅच पकडली. डायव्हिंग कॅच होती. आणि गोपाळबाईंच्या माध्यमातून देखील 500 रुपीज कॅश प्राइज राहुलच्या कॅच साठी असेल. न्यू बॅटर पंत पाहायला मिळेल. लेफ्टी रायटी असं कॉम्बिनेशन आहे. एकवीस चेंडू 36 ची गरज. इथे देखील चांगला चेंडू. पुन्हा एकदा विकेट कंप्लीट होतीये. 1 ब्रिंग्स टू समीकरण मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. फलंदाज बाद. दुसरा झटका.
माध्यमातून 2 विकेट आले, त्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतो. नेरळ येथील उद्योजक समाजसेवक सन्माननीय कौशिकभाई शाह यांच्या माध्यमातून नीरवसाठी बॅक टू बॅक 2 विकेट आले, त्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळतोय. यालाच म्हटलं जातं क्रिकेट. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. अगदी त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळतो. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज नो बॉल आणि 7 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. समीकरण येऊन टेपलं. येणारे 20-29 धावांची गरज. 20-29 स्टील इन रिमेनिंग 20 बॉल्स. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक, चेंडू सीमा पार, षटकार. 19 चेंडू आणि 23 धावांची गरज. बॅक टू बॅक 2 विकेट आले होते, बॅक टू बॅक 2 षटकार आले. तिसरा षटकार येईल की नाही हे पाहणं इथे महत्वाचं आहे. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता. काय बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. राहुलने नो डाऊट ॲट ऑल अप्रतिम कामगिरी केली आहे. काय कॅच पकडली. 18 चेंडू 22 धावांची गरज. 18 चेंडू 22 धावांची गरज. स्कोर 46. 2 षटकांची समाप्ती होती. 46. 46 धावा धावफलकावरती आहेत. राहुलला काहीतरी आता करावा लागेल, कारण म्हटलं जातं हीरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. संघाला गरज आहे आणि संघाचा आता तारणार बनायला लागेल. येणारे 18 चेंडू 22 धावांची गरज. जी मॅच जनरल वॉर्ड मध्ये होती आयसीयू मध्ये शिफ्ट झालेली आहे. येणारे 18 चेंडू 22 धावांची गरज. कुठला संघ मेगा फायनलचा मानकरी ठरेल हे मात्र माहित नाही. मात्र हा विजय क्रिकेटचा आहे, हा विजय या क्रीडा स्पर्धेचा आहे आणि हा विजय आयोजकांचा आहे. येणारे 18 चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाज तयार. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल. 17 चेंडू 21 धावांची गरज. मिथिलबाई बॉलिंग मार्क वरती आहेत, त्यांना मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली तर संघ पुन्हा एकदा नेरल वॉरियर सो मात्र फ्रंट फुट वरती येऊ शकतो. मात्र दुसऱ्या बाजूला जर विचार केला मोठे स्ट्रोक्स जे मात्र येणं गरजेचं आहे. यावेळेस देखील सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न. चेंडू सो मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. कर्मेश पाहायला मिळतील. कंप्लीट केली जाते सिंगल. 48 विथ द लॉस ऑफ 2 विकेट. येणारे 16 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाज तयार. दांडी 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 गोल होतीये. विकेटचं पतन होतोय. फलंदाज होतोय बाद. गोपाल शाह बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल इथे नेरळ वॉरियर्स संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देईल. गोलंदाज तयार आहे. यावेळेस वाईट बॉल आहे. पंचांशी वाद घालायचं नाहीये. चला पंचांशी वाद घालायचं नाहीये. व्हाईट बॉल पाहायला मिळतो. 49. 14 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. कमबॅक तर केलेला आहे. मिथिलबाईंच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 1 धाव इथे कंप्लीट होईल. या षटकामध्ये 5 चेंडू हाताळले, 4 धावा खर्च केल्यात. यालाच म्हटलं जातं गोलंदाजी. संघाला गरज होती. संघाचे तारणार बनत असताना पाहायला मिळतात. 50 या 50 धावा ज्या मात्र कंप्लीट आहेत. चांगली गोलंदाजी. 13 चेंडू 18 धावांची गरज. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न. इथे डॉट बॉल येतो. अवघ्या 4 धावांचं षटक. गोलंदाजी आवडली असेल टाळ्या व्हायला हरकत नाहीये. तिसरी ओव्हर आले. 4 धावांचं षटक फेकला. आता समीकरण 12 चेंडू 18 धावांची गरज. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पे हथौड़े के घाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. संघर्ष करणं गरजेचं होतं. दगडाला देखील
देव बनण्यासाठी आतोड्याचे गाव सहन करायला लागतात. तुम्हाला जर चॅम्पियनशिपचे ट्रॉफी घरी न्यायची तर इथे मेहनत करावी लागेल, कारण अभी नाही तो कभी नाही. आज जर हरलात तर पुढचा 1 वर्ष या क्रीडा स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागेल. 12 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा नीरव शाह पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. धगधग धगधग आणि धगधग आता वाढलेली पाहायला मिळतीये. प्रत्येक डॉट बॉल पुन्हा एकदा नेरळ वॉरियर संघाला या मॅच मध्ये घेऊन येतोय. प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक विकेट जो मात्र नेरळ संघ फ्रंट फुट वरती येतोय. मात्र आता बेड्या खोडाव्या लागतील. चौकार आणि षटकार जे मात्र मारावे लागतील जिनीत आणि तनिष्क यांना. कॅचची संधी आणि कॅच होती कंप्लीट. फलंदाज होत असताना पाहायला मिळेल बाद. विकेटचं पतन. तो एक दिन मौत से भी है. फिलहाल इस मैच के अंदर लढना सीखलो. इथे लढाई करावी लागणार आहे. इथे प्रयत्न करावे लागणार आहेत आणि कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील 2 धावा. समीकरण 9 चेंडू 16 धाव्यांची गरज. बावन धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा कॅचची संधी आणि कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावा, 8 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. 5 विकेट पडलेत. 8 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, त्यापेक्षा एक रंग जास्त बदलणारी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. डॉट बॉलची ते समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. 18 चेंडूंमध्ये 22 धाव्यांची गरज होती. तिथून मात्र कमबॅक झालाय आणि इथे देखील येत असताना पाहायला मिळेल डॉट बॉल. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावेची गरज. कुठला संघ इथून मात्र विजयी होईल हे पाहणं महत्वाचं असेल. 6 चेंडू 16 धावेची गरज. राहुल बॉलिंग मार्क वरती आहे आणि राहुलच्या माध्यमातून संघाला लागेल का विजयाची चाहूल. येणारी वेळ जी मात्र सांगून जाईल. येणारे 6 चेंडू आणि 16 धावेची गरज. आणि अशा वेळेला म्हटलं जातं ना, जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते हैं, जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. याआधी तुम्ही काय केलं यापेक्षा या 6 चेंडूंवरती काय करणार ते महत्वाचं आहे. तुम्ही जर पूर्ण लीग मध्ये आणि पूर्ण प्लेऑफ चांगले खेळले नसाल नो डाऊट, मात्र या 6 चेंडूंवरती तुम्ही जर वर्चस्व दाखवलं तर आज सर्वजण तुम्हाला लक्षात ठेवतील. 6 चेंडूंमध्ये 16 धावेची गरज. 52 धावा धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो तनिष्क पाहायला मिळतोय. 4 चेंडूंमध्ये 5 धावा बनवल्यात. ओके, 6 गेंदे 16 रनों की दरकार. गेंदबाज तैयार. बॉलिंग मार्क के ऊपर राहुल, स्ट्राइकर एंड के ऊपर तनिष्क. यहाँ पे वाइड बॉल आने वाली 6 गेंदे, 15 रनों की आवश्यकता. कुछ देर की खामोशी और फिर शोर आएगा. तुम्हारा तो सिर्फ वक्त आया था, हमारा तो दौर आएगा. ये दौर लाना पड़ेगा, आएगा नहीं उसे लाना पड़ेगा. और कैसे ला सकते, कैसे ला सकते, तो आपको फील्डिंग, बैटिंग और बॉलिंग अच्छी करनी पड़ेगी.
म्हटलं जातं ना मराठीमध्ये म्हणे कावळा बसायला फांदी तुटायला स्टेशन वरती जायला ट्रेन सुटायला धावा डिफेंड करण्यात व्हाईट बॉल जाण्यात एक वेळ आणि इथे चेंडू सीमा पार षटकार समीकरण येणारे 5 चेंडू आणि 8 धावेची गरज फिर एक बार गेंद सीमा रेखा पार 6 रनों के लिए दो रन बनाने पड़ेंगे वो तो आएंगे नहीं वो रन बनाने पड़ेंगे 4 गेंदे और 2 रनों की आवश्यकता कौन सी टीम ये मैच जीतेगी कौन सी टीम मेगा फाइनल जीतेगी बीकेपीएल आवाज नहीं आ रहा यहां पे 1 रन कंप्लीट स्कोर आर लेवल आने वाली 3 गेंदे 1 रन की दरकार 3 गेंदे तीन चेंडू आणि एका धावेची गरज अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळतीये क्रीडा स्पर्धा अभिमानाची क्रीडा स्पर्धा स्वाभिमानाची क्रीडा स्पर्धा कर्तृत्वाची नेतृत्वाची आणि आपल्या समाजाला एकत्रित करण्याची क्रीडा स्पर्धा एकदा एक क्रीडा स्पर्धा आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये मित्रांनो येणारे 3 चेंडू आणि एका धावेची गरज मेगा फायनलची मॅच आणि मेगा फायनलची मॅच कोण जिंकेल पाहणं महत्वाचं आहे 3 चेंडू आणि एका धावेची गरज कधी बाजी इथे तर कधी बाजी तिथे कधी बॅटिंग करणारी टीम पुढे तर कधी बॉलिंग करणारी टीम पुढे कधी वर्चस्व गाजवलं नेरळ संघाने तर कधी वर्चस्व गाजवलं बदलापूर संघाने सुरुवातीला प्रश्न होता पहिल्या मॅच मध्ये विचारलेला चॅम्पियन इज चॅम्पियन हु विल बिंग द चॅम्पियन मात्र इथे विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळते रुको जरा सबर करो आणि आता इथे नेरल टीम 6 विकेट जा चुके 8 विकेट सर 2 बॉल 1 रन की आवश्यकता इक्वल झालेल्या या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे 2 चेंडू आणि एका धावेची गरज इथे कंप्लीट केली जाते सिंगल आणि बीकेपीएल